कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशीही घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। कोल्हापूरच्या मंडलिक वसाहत परिसरामध्ये गॅस सिलेंडरसाठी शेकडो नागरिक रांगेत। सोलापुरातही घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी लोकांच्या रांगा। सोलापुरातल्या रामवाडी परिसरात सिलेंडर घेण्यासाठी भली मोठी रांग। युद्धामुळे गॅस तुटवड्याची लोकांमध्ये भीती असल्याने गॅस सिलेंडर घेण्यासाठी पहाटेपासूनच रांगा। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये अद्याप युद्ध सुरूच आणि त्यामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची भंडारातील लोकांमध्ये भीती आणि त्यामुळे गॅस सिलेंडर मिळावं यासाठी पहाटेपासूनच HP एजन्सी बाहेर लोकांच्या रांगा। इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाचा मुंबईच्या धोबी घाटालाही फटका। महालक्ष्मी धोबी घाट इथे गॅस सिलेंडरचा होतो कपडे सुकवण्याच्या यंत्रणांना इंधन देण्यासाठी वापर, मात्र सिलेंडरच मिळत नसल्याने धोबी घाटाचं काम मंदावलं। मुंबईतल्या महालक्ष्मी परिसरात असलेला धोबी घाट 136 वर्ष जुना। LPG सिलेंडर मिळत नसल्याने काळ्या बाजारातून जादा दर देऊन सिलेंडर घ्यावा लागतोय। सिलेंडर न मिळाल्यास कपडे सुकवण्याचं काम कसं करणार असा सवाल धोबी घाटातील धोबींनी उपस्थित केला आहे। धुळ्याच्या शिरपूरमध्ये हॉटेल चालकानं चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे। युद्धामुळे व्यावसायिकांना गॅस सिलेंडर देणं बंद झालेलं आहे। नाशिकमध्ये वाहनांच्या LPGचा मोठा तुटवडा। अनेक पंपांवर LPG दर वाढल्याच्या सूचना। LPG तुटवड्यामुळे पंपांवर रिक्षांच्या लांबच लांब रांगा। LPG गॅस 79 रुपये प्रति लिटर। युद्धामुळे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ। जळगावातील प्लास्टिक उद्योग संकटात। कच्च्या मालाच्या किमतीत तब्बल 50% वाढ। मालाची खरेदी परवडत नसल्यामुळे कंपन्या बंद ठेवण्याची उद्योजकांवर वेळ। इराणनं इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्र डागली। इस्रायल हल्ला रोखण्यात अयशस्वी। क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालींपासून वाचली। इस्रायल, अमेरिकेकडून इराणवर मोठा हल्ला। इराणची राजधानी तेहरानमधल्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला। इराणच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानं इस्रायलची राजधानी हादरली। इस्रायलकडून इराणी हल्ल्याचा नवा व्हिडिओ जारी। निवासी भागातील हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये मोठं नुकसान। महायुद्धाच्या 12व्या दिवशीही आता इराणनं प्रत्युत्तर देणं सुरूच ठेवलेलं आहे। इराणचा पुन्हा इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला। अमेरिका, इस्रायल यांच्या 4 संवेदनशील ठिकाणांवर हल्ला। इराणनं पोस्ट केला प्रत्युत्तराच्या हल्ल्याचा व्हिडिओ। IRGCनं क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ केला पोस्ट। आखातातील अमेरिकन तळांना केलं लक्ष्य। अनेक इस्रायली लक्ष्यांवरही हल्ला। लेबनॉनवर इस्रायली हल्ले सुरूच। लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये जोरदार बॉम्बस्फोट। स्फोटानंतर आगीचे मोठे लोळ। इस्रायलकडून लेबनॉनची राजधानी बेरूतवर मोठा हवाई हल्ला। महत्वाची इमारत लक्ष्य। इमारतीत हिजबुल्लाचा महत्वाचा अधिकारी राहत असल्याची माहिती। ठराविक माळ्यांवरच नेमका हल्ला। इराणमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या नुकसानीचा व्हिडिओ समोर। अमेरिका, इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानमध्ये मोठं नुकसान। रस्त्यांवर खोल खड्डे। अनेक इमारतींचं नुकसान। 6 जणांचा मृत्यू तर इराणनं आतापर्यंत 1230 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी। अमेरिकन सैन्याचा इराणवर मोठा बॉम्ब हल्ला। अमेरिकेनं इराणी नौदलाला केलं लक्ष्य। अमेरिकेच्या हल्ल्यात अनेक इराणी नौदल जहाजं नष्ट, तर एका इराणी पाणबुडीला देखील नष्ट केल्याचा अमेरिकेचा दावा। आखाती युद्धाचा अमेरिकेला देखील फटका। युद्धाच्या पहिल्या 10 दिवसात 150 अमेरिकी सैनिक जखमी। अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाकडूनच आकडा जाहीर। 8 सैनिक गंभीर। इस्रायली उपग्रह संवाद केंद्रावरील हल्ल्याचा व्हिडिओ समोर। इराणी लष्करानं पोस्ट केला हल्ल्याचा व्हिडिओ। तेल अवीव जवळचा उपग्रह संवाद केंद्रावर हल्ला। ड्रोन हल्ल्यात संवाद केंद्राचं मोठं नुकसान। ब्रिटनची अमेरिकेच्या लष्कराला परवानगी। देशांतर्गत ब्रिटिश तळांचा वापर करण्यास परवानगी। अमेरिकन जेट विमानं ब्रिटनमधील तळांवर तैनात। हिजबुल्लाचा इस्रायलवर हल्ला केल्याचा दावा। इलाह खोऱ्यामधल्या उपग्रह संवाद केंद्रावर हल्ला केल्याचा दावा। हल्ला करण्यासाठी नस्र 2 या क्षेपणास्त्राचा वापर। इराणमध्ये नवीन सर्वोच्च नेत्याच्या समर्थनार्थ रॅली। पावसात हजारो लोक रस्त्यावर। मुजतबा खामेनी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। इराणी सैन्यालाही लोकांनी दर्शवलाय पाठिंबा। अमेरिकन सैन्याची हॉर्मुझच्या समुद्रधुनीत मोठी कारवाई। अमेरिकेनं हॉर्मुझच्या समुद्रधुनीत 16 जहाजं उद्ध्वस्त केली आहेत। अमेरिकेनं दारुगोळा भरलेली 16 जहाजं केली उद्ध्वस्त। डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी इराणला दिला होता इशारा। आखाती युद्धादरम्यान इंधन कमतरतेमुळे एअर इंडियाकडून तिकिटांवर अधिभार।
देशांतर्गत प्रवासासाठी प्रति प्रवासी 399 रुपये शुल्क. आखाती देशांच्या मार्गावर $10 आणि आग्नेय आशियाच्या प्रवासावर $60चा अधिभार. दिल्ली ते लंडनचं तिकीट गेलं 1 लाख रुपयांच्या घरात. रेल्वेतली आयआरसीटीसीची भोजन सेवाही बंद होण्याची शक्यता. गॅस टंचाईमुळे धावत्या रेल्वेतली भोजन सेवा बंद होण्याचा अंदाज. तिकिटासोबत जेवण बुक केलेल्यांना पैसे परत करण्याची शक्यता. आयआरसीटीसी रोज पुरवते रेल्वेमध्ये 17 लाख थाळ्यांचं जेवण. चंद्रपूरनंतर खुलताबादमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र. खुलताबाद पंचायत समितीत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्ता स्थापन. भाजपच्या सुनीता खंडागळे सभापतीपदी तर ठाकरे सेनेच्या मंदाबाई वाकळे उपसभापतीपदी. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणीची शक्यता. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या प्रकरणाबरोबरच शिंदे गटाच्या आमदारांच्या पात्रतेसंबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची नरेश अरोरा यांच्यावर एक्स पोस्टवरून टीका. दादांच्या विमान अपघात दुर्घटनेनंतर सध्या ते महाशय कुठे आहेत? यांच्याकडे महाराष्ट्राचं दुर्लक्ष होतंय काय? त्यांचा शोध महाराष्ट्रानं घ्यायलाच पाहिजे अशी पोस्ट. दिवंगत अजित पवारांचं नाव आणि प्रतिमा वापरण्यास कुटुंबाची परवानगी आवश्यक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पत्रानंतर महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांचे निर्देश. न्यास संस्था स्थापन करण्यासाठी परवानगीची गरज, तर पुतळे किंवा स्मारक उभारण्यापूर्वीही कुटुंबियांच्या परवानगीची अट. सोलापूर महापालिकेनं लाखो रुपयांना खरेदी केलेल्या रुग्णवाहिका धुळखात. चालकांची नेमणूक आणि गाड्या वापरत नसल्यानं 7 रुग्णवाहिका तब्बल 4 वर्षांपासून धुळखात. शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी केली बंद पडलेल्या रुग्णवाहिकांची पाहणी. पुण्यात 10वीचे गणिताचे दोन्ही पेपर फुटले. 10वीचे भाग 1 आणि 2चे पेपर टेलिग्रामवर फुटल्याचं समोर. पुणे विभागीय मंडळाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार. टेलिग्राम ग्रुप ॲडमिन आणि सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधासाठी एसआयटी स्थापन. एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांकडून एसआयटी स्थापन. गेल्या 2 महिन्यांपासून पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर बेपत्ता. बदलापूर स्त्री बीच प्रकरणाचं नाशिक कनेक्शन पुन्हा चर्चेत. स्त्री बीच प्रकरणात मोठा खुलासा. मालती आयव्हीएफ सेंटरमधून वर्षभरात 96 महिलांचे बीच खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर. आरोग्य विभागाच्या कागदपत्री तपासणीत माहिती उघडकीस. नाशिक शहरातल्या गरवारे परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक आणि शिवीगाळ. अनधिकृत व्यावसायिकावरील कारवाईवेळी पथकाला जीवे मारण्याची धमकी. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. सदर ठिकाणी काही भाजी विक्रेते अनधिकृत रसवंती गृह असल्याचे त्यांना दिसून आले. रसवंती गृह जे आहे ते अनधिकृत असले त्याच्यावरती कारवाई करत असताना त्या रसवंती गृहाचे जे मालक आहेत त्यांनी त्यांची अडवणूक केली, त्यांना धक्काबुक्की केली आणि पथकावरती दगड घेऊन धावून आले. सदर इसमाविरुद्ध फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी त्या 2 इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बुलडाण्यात बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचं प्रमाण वाढलं. 24 तासात जिल्ह्यातून एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता. तर 1 जानेवारी ते 10 मार्चपर्यंत जिल्ह्यातून 200 महिलांसह 289 जण बेपत्ता. तर घटनेबद्दल कुठलीही माहिती समोर येत नसल्यानं चिंतेचं वातावरण. मुंबईत मंडाळा परिसरात तरुणाची भरदिवसा हत्या. 28 वर्षीय तरुणाच्या हत्येचा थरार. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वाहिद मसिबुल्ला शेख या फालुदा विक्रेत्याची हत्या. गाडी नेताना पाठीमागून धारदार शस्त्रानं हल्ला. वाहिदचा जागेवरच मृत्यू. हत्या कोणी आणि का केली यामागचा उद्देश अस्पष्ट. नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कारवाई. मोटरसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक. 18 मोटारसायकलही जप्त. अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता. आरोपींनी मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात केल्या होत्या दुचाकींची चोरी. महानगर गॅसचं नाव सांगत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला फ्रॉड कॉल. मराठी कविता बोलायला लावत अभिनेत्यानं घेतली शाळा.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातच अपघात, आरटीओ एजंटचा मृत्यू, ट्रक चालक मच्छिंद्र धनाड, ट्रकला ट्रॅम्प यांच्या निष्काळजीपणामुळे सोमनाथ काकडे चाकाखाली आले. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.